जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रों, आज आपण एमपीएफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड मधील काही पार्ट जो आहे तो शिकणार आहे. हायड्रोडायनॅमिक्स, डायनॅमिक्स that is motion, hydro that is fluid. The branch of physics which deals with study of fluid in motion, that is called hydrodynamics. The branch of physics which deals with study of fluid which is in motion, not rest, that is called hydrodynamics. Steady flow. The steady flow म्हणजे काय? The flow of fluid in which the measurable properties such that pressure, velocity remains constant at a given point and at that given instant, that is called steady flow. Steady flow म्हणजे असा flow की ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, कुठल्या प्रेशर, व्हेलॉसिटी, ह्या कॉन्स्टंट राहतात दिलेल्या वेळी आणि दिलेल्या पॉइंटला. व्हॉट इज अ फ्लो लाईन? फ्लो लाईन इज नथिंग बट path followed by particle of fluid. That path is called flow line. That is the path followed by individual particle in a fluid which is in motion. That path is called flow line. आता स्ट्रीमलाईन बघा. स्ट्रीमलाईन म्हणजे काय? आपण हा सगळा स्टडी कशाला करतोय बघा की लिक्विड फ्लुइड म्हणजे त्यात काय काय आलं? लिक्विड आणि गॅसेस. आता आपण थोडा लिक्विडचा विचार करूया. तर लिक्विड फ्लो होताना मग लिक्विड कुठं कुठं फ्लो होतं? आपण शेतातल्या आपली पाईपलाईन असते बघा, 3 इंची 2 इंची मोटर चालू केली की लिक्विड त्यातून फ्लो होतं. परत अजून लिक्विड कुठे फ्लो होतं? when river is not flooded, at that time liquid also flows, that is fluid flows. अजून लिक्विड कधी फ्लो होतं? इन केस ऑफ फ्लडेड रिवर, नदीला ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस सुद्धा लिक्विड फ्लो होतं. पण नदीला पूर आल्यानंतर कसं फ्लो होतं? नदीला पूर येण्यापूर्वी कसं फ्लो होतं? आणि पाईपलाईन मधून कसं फ्लो होतं याचा सगळ्यांचा विचार इथे करायचा आहे. स्ट्रीमलाईन म्हणजे काय बघा? इट इज अ कर्व. हा काय कर्व आहे. such that the tangent drawn to any point gives the direction of velocity at that instant of time. स्ट्रीमलाईन हा असा कर्व आहे की ज्या कर्वला जर आपण टँजंट काढला एनी पॉइंटला, तो टँजंट काय घेतो? तर डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड, दॅट इज कॉल्ड स्ट्रीमलाईन. इन केस ऑफ, आता दोन प्रकारचे फ्लो बघणार आहे आपण. स्ट्रीमलाईन फ्लो आणि दुसरा आहे टर्बुलंट फ्लो. TURBULENT, टर्बुलंट फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लोला दुसरं नाव आहे लॅमिनार फ्लो. आता इन केस ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो, आता स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे मी काय सांगणार आहे? स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये फ्लो लाईन अँड स्ट्रीमलाईन आर कन्सिडर्ड ॲज इक्विव्हॅलेंट. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये फ्लो लाईन आणि स्ट्रीमलाईन ह्या एकच असतात, त्यांचा अर्थ एकच आहे. आता स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय? तर हे शिकण्यासाठी तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगणार आहे. पहिल्यांदा, द फ्लो ऑफ लिक्विड इन अ पाईप हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. आपली जी विहिरीवरून शेताकडे जाणारी पाईपलाईन असते त्याचा क्रॉस सेक्शन युनिफॉर्म असतो. समजा तुम्ही 3 इंचीची पाईप वापरली तर स्टार्टला 3 इंची जिथून पाणी चालू होणार आहे ते शेवट जिथं पाणी निघणार आहे तिथपर्यंत 3 इंची पाईप पाहिजे. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. 2 इंची पाईप पाहिजे, सगळीकडे 2 इंची पाहिजे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय? द फ्लो ऑफ लिक्विड ऑर वॉटर
इन ए पाईप हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. हा स्ट्रीमलाइन फ्लोचं उदाहरण आहे. दुसरं कुठलं? द फ्लो ऑफ लिक्विड इन अ रिव्हर व्हेन देयर इज नो फ्लड. आता स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय आहे? तर हा स्टेडी फ्लो इन विच लेयर अबोव द other, one layer above the other flows uniformly आणि steady. आणि streamline flow मध्ये the velocity of fluid, that is liquid, that is water, is less than certain limiting value called a critical velocity. म्हणजे एका ठराविक वेलॉसिटीच्या पेक्षा कमी वेलॉसिटी असते असा लिक्विडचा फ्लो, दॅट इज स्ट्रीमलाइन फ्लो, ही ठराविक वेलॉसिटी असते, त्याला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणायचं. मग क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय? की ज्या वेलॉसिटी तेवढ्या वेलॉसिटी, समजा x क्रिटिकल वेलॉसिटी असेल 1 मीटर पर सेकंद, तर त्या वेलॉसिटीच्या पेक्षा कमी वेलॉसिटी त्या फ्लोची असते लिक्विडची. आणि ती वेलॉसिटी केवढी झाली तर लिक्विडचा फ्लोचा पॅटर्न बदलतो. तो कसा होतो? टर्बुलंट होतो. उदाहरणार्थ फ्लडेड रिव्हर, फ्लो ऑफ लिक्विड और फ्लूइड ग्रेटर दॅन सर्टन लिमिटिंग व्हॅल्यू कॉल्ड अ क्रिटिकल वेलॉसिटी. स्पेशल नाव आहे क्रिटिकल वेलॉसिटी. दॅट फ्लो ऑफ लिक्विड इज कॉल्ड अ टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो उदाहरणार्थ फ्लो ऑफ लिक्विड दॅट इज फ्लडेड रिव्हर इज अ टर्बुलंट फ्लो. मग स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो. स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये द वेलॉसिटी ॲट गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट, बट इन केस ऑफ टर्बुलंट फ्लो द वेलॉसिटी ॲट गिवन पॉइंट इज नॉट कॉन्स्टंट. द वेलॉसिटी ॲट गिवन पॉइंट इज नॉट कॉन्स्टंट. मग इन केस ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो द लेयर्स ऑफ द लिक्विड आर पॅरलल टू इच अदर. The layers of the liquids are parallel to each other, but the velocity at the same point is not different. जे एकाच पॉइंटला दोन वेलॉसिटी असतात and therefore there is no possibility of formation of eddies. eddies म्हणजे पाण्यात भोवरा. तुम्हाला माहित आहे, समजा पाणी संत नदीतून वाहतंय, पूर नाही, पाण्यात भोवरा तयार होईल का? नाही तयार होणार. आणि तेच जर नदीला पूर आला तर पाण्यात काय तयार होणार? भोवरा तयार होणार. Here is a possibility of eddies. इथं भोवरा तयार होण्याची क्षमता जास्त असते. ही उदाहरण तुम्हाला सांगितली. आता आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉइंट बघायचा आहे. तो पॉइंट काय आहे बघा? व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय? आता वेलॉसिटी ग्रेडियंट समजा हा रेस्ट, लक्षात घ्या स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये किंवा कुठला फ्लो समजा एखादा विचार घेतला आपण, स्ट्रीमलाइन फ्लोला नाव लॅमिनार फ्लो. जो बॉटम लेयर असतो तो रेस्ट असतो. बॉटम लेयर काय आहे? स्टेशनरी लेयर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. STATIONA. स्टेशनरी स्पेलिंग उच्चारण करता आलं पाहिजे. स्टेशनरी लेयर आहे लिक्विडचा. समजा हे लिक्विड फ्लो निघाले, फ्लो ऑफ लिक्विड. ह्याची वेलॉसिटी v असेल तर याची वेलॉसिटी v प्लस dv आणि याची v मायनस dv. वरच्या लेयरची वेलॉसिटी खालच्या लेयरपेक्षा मोठी असते. इथं बघा v मायनस dv लिहितो मी. समजा हे डिस्टन्स x असेल तर हे डिस्टन्स किती येईल? x प्लस dx. आणि हे डिस्टन्स किती येईल मग? x मायनस dx. हे वेलॉसिटी हे एवढे डिस्टन्स x, हे x प्लस dx आणि हे x मायनस dx. मग वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय? बघा काय फॉर्म्युला तयार करतोय मी. v प्लस dv मायनस v अपॉन x प्लस dx मायनस x कॅन्सल dv by dx. Velocity gradient is defined as the change in velocity measured from
measured from stationary layer. Measured from stationary layer. This layer is stationary. Called velocity gradient. Called velocity gradient. Velocity gradient चं SI युनिट काय आहे बघा. याचं velocity मीटर पर सेकंद. Distance meter per second is the SI unit. That is second raised to -1. Is the SI unit of velocity gradient. आता velocity gradient शिकल्यानंतर आपल्याला छोटे छोटे पॉइंट आहे. दुसरा पॉइंट काय आहे बघा. क्रिटिकल वेलोसिटी. त्या क्रिटिकल वेलोसिटी मगाशी म्हणतो आपण. त्या क्रिटिकल वेलोसिटीचा अर्थ काय? द वेलोसिटी above which streamline flow may converts to turbulent flow. That velocity is called critical velocity. आता क्रिटिकल वेलोसिटी vc चा फॉर्म्युला काय डायरेक्ट घ्यायचा आहे. विदाउट प्रूफ आहे हा. बघा आता आपण ह्या क्रिटिकल वेलोसिटी मध्ये रेनॉल्ड्स नंबर Vc इक्वल टू Im into eta upon rho d. आता Vc म्हणजे क्रिटिकल वेलोसिटी डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा आहे विदाउट प्रूफ. Im म्हणजे रेनॉल्ड्स नंबर. सायंटिस्ट देयर इज अ नेम ऑफ सायंटिस्ट रेनॉल्ड्स नंबर. तुम्ही म्हणणार आता रेनॉल्ड्स नंबरचा उपयोग काय सांगतो तुम्हाला. eta this is called not n, eta coefficient of viscosity. आता हा coefficient of viscosity पुस्तकात आता हा पॉइंटच अगोदर आहे. त्यामुळे हे इथं आलेला आहे coefficient of viscosity. मी सांगणार आहे coefficient of viscosity म्हणजे तात्पुरता आता फक्त लक्षात ठेवा. coefficient of viscosity rho म्हणजे density of fluid आणि d म्हणजे diameter of the tube. आता Vc इक्वल टू Im eta rho d. यावरून n काय येतो बघा. रेनॉल्ड्स नंबर. Rn इज रेनॉल्ड्स नंबर. Vc rho d by eta. हा रेनॉल्ड्स नंबर जर 1000 पर्यंत असेल, Rn जर 1000 पर्यंत असेल तर फ्लो हा स्ट्रीमलाइन फ्लो असतो. दॅट इज लॅमिनार फ्लो. Rn हे 2000 च्या पुढे असेल greater than 2000 मग फ्लो हा टर्बुलंट असतो. आणि Rn हे 1000 आणि 2000 च्या दरम्यान असेल तर फ्लो it is a possibility to convert a streamline flow to turbulent. पण अशा पद्धतीने हे Rn च्या व्हॅल्यू इज अ प्युअर नंबर. रेनॉल्ड्स नंबर कसला आहे. प्युअर नंबर. इट हॅज नो डायमेन्शन्स अँड नो युनिट. त्याला डायमेन्शन पण नाही आणि युनिट पण नाही रेनॉल्ड्स नंबरला. मग आता क्रिटिकल वेलोसिटी रेनॉल्ड्स नंबर झाला. आता आपल्याला नेमकं विस्कॉसिटी म्हणजे काय करायचं. त्याच्या अगोदर आपण विस्कॉसिटी इट इज अ प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड. ध्यानात ठेवायचं ही प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड आहे. बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच व्हर्च्यू म्हणजे गुण. असा गुणधर्म आहे फ्लूइडचा की ज्या गुणामुळे जो कन्स्ट्रक्शन बघा. द प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड बघा काय म्हणतोय. असा गुण आहे की ज्या गुणामुळे द प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच आता हे लेयर्स आहेत. लिक्विडचे लेयर्स आहेत. द प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच हे ऍडजस्टंट लेयर्स आहेत. हे फ्लूइडचे कसले लेयर्स आहेत. ऍडजस्टंट लेयर्स आहेत. कसले लेयर्स आहेत. ऍडजस्टंट लेयर्स. द प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड बाय
virtue of which the relative layer, हे जे रिलेटिव्ह लेयर्स आहेत एकमेकांच्या, एक्सपिरियन्सेस अ ड्रॅगिंग फोर्स, एक्सपिरियन्सेस अ ड्रॅगिंग फोर्स. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जर आपण स्मूथ सरफेसवर समजा किंवा असा इन्क्लाइन्ड सरफेस आहे, याच्यावर जर पाणी ओतलं तर पडदिशी खाली जातं, पण हनी मध ओतला तर पडदिशी खाली जात नाही, ऑइल ओतलं तर पडदिशी खाली जात नाही. याचा अर्थ जे ॲडजेसंट लेयर्स आहेत यांच्यामध्ये जे मोशन असते इट एक्सपिरियन्सेस अ ड्रॅगिंग फोर्स. म्हणजे असं जर मध खाली निघाला असला तर ॲडजेसंट लेयर जे आहे त्यांच्यामध्ये मोशन असते, that adjacent layers experiences a dragging force, त्या लेयर्सना मागं ओढलं. मग फास्टर मूव्हिंग लेयर वरचा असतो, हा या लेयरला पोचतो, हा लेयर या लेयरला पोचतो, पण खाली कसला लेयर, स्टेशनरी लेयर. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड व्हिस्कॉसिटी. आणि व्हिस्कस फोर्स म्हणजे काय, द फोर्स व्हिच ड्रॅग्स अपोजेस द लेयर्स, that is called a dragging force or viscous force between adjacent layers. मग viscosity, आता viscosity न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी शिकणार आहे. काय शिकणार आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. काय, it is found that the viscous force acting between adjacent layers is directly proportional to area of layer and also proportional to velocity gradient. How are the viscous force acting between adjacent layers of fluid is directly proportional to the area of layer. पहला आकडा आणि दुसरा आकडा it is proportional to velocity gradient. हे दोन्ही एकत्र कसे लिहू शकतो बरं, या directly proportional to a dv by dx आणि f is equal to constant of proportionality eta which is called a coefficient of viscosity. मगाशी आपण बघितलं ना eta, that is coefficient of viscosity, not n. हे रोटेशन असं आहे, n सारखं नव्हे, जरा वेगळा आहे. a dv by dx आणि यावरून eta equal to f upon a dv by dx. मग coefficient of viscosity कसं डिफाइन करायचं, इट इज अ विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड एज द विस्कस फोर्स एक्टिंग बिटवीन एडजेसेंट लेयर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. मग कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी चे असाइनमेंट असेल बघा, न्यूटन, एरिया असेल मीटर स्क्वेअर आणि dv by dx चा आत्ताच झालं होतं आपण काय, 1/सेकंड पर सेकंड. मग याचं आता युनिट काय, न्यूटन, हे वर गेलं सेकंड पर मीटर स्क्वेअर, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. दिस इज SI unit of coefficient of viscosity. Now we stop here. We see during next lecture. Thank you.